तर सकाळीच निघाले आम्ही रानामध्ये आणि का ते तुम्हाला पुढे सांगते. तर हा बघा रस्ता आहे आणि गरकू वगैरे घेऊन मस्तपैकी निघाली सकाळीच रानात. तर 10 वाजले होते. 10 वाजताच आम्ही घरातून निघालो आणि ऊन बघा किती आहे 10 वाजता. तर आपली जी काही बाग आहे मोठी, तर तिथे ज्या काही काजू आहेत त्या आता बऱ्यापैकी जून होत निघाल्या आहेत. त्याचबरोबर त्यांच्यावरती आता बोंड पण तयार होतात. तर ती जी बोंड आहेत ती आपण आता काढायला जातोय, कारण की ती जी बोंड आहेत ना ती माकडं वगैरे खातात. बोंड खाऊन झाल्यानंतर बी जे असते ते टाकून देतात. तर तिची बी टाकून देतात, त्याच्यानंतर मग शालजीव वगैरे खाऊन टाकते. तर आता बोंडं वगैरे झालेत आणि काय-काय कधी-कधी काय होतं, खूप बोंडं तयार झाली ना एकदम, तर पूर्ण गळून पडतात आणि मग तशा खराब होतात आणि त्याच्यामुळे मग ज्या काही आपल्या शालजीव वगैरे असतात ना, ते खाऊन टाकतात. तर ते आपण काढायला जातोय. तर बघा आता आम्ही आलोय आपल्या बागेमध्ये. हा खालचा पट्टा आहे आपला आणि इथे अजून काजू झालेले नाही आहेत तयार किंवा बोंडंसुद्धा झालेली नाही आहेत, कारण की उशिरा मोहर आला. त्याच्यामुळे इथे जास्ती काजू धरलेल्या नाही आहेत. म्हणजे धरल्या पण जास्ती एवढ्या धरलेल्या नाही आहेत. आणि ज्या धरल्या त्या खूप एकदम कोवळ्या आहेत. तर इथल्या खूप उशिरा होतील, एक मार्च एंडिंगपर्यंत. ते ह्या बघा अशा काजू आहेत ना खाऊन टाकतात. अ, बोंडवरची खातात आणि काजू अशा फेकून देतात माकड. तर हे बघा अजून कोवळ्या आहेत बिया, कारण की ह्या उशिरा लागल्यात त्याच्यामुळे उशीर आहे. तर आपल्याला वरच्या पट्ट्यामध्ये जायचं आहे. तिथल्याच आपण सगळ्या ज्या काही काजू काढतो ना, त्या सगळ्या आपण मार्केटमध्ये देतो. तर त्या वरतीच आपल्या आहेत सगळ्या आणि हे बघा एकदम झुपकेच्या झुपके झालेले आहेत, जमिनीला चिकटलेले आहेत बघा कसे. तर आपल्याला वरती जायचं आहे. तो फुल चढ आहे, तर थोडा दम पण लागतो. तर या वरच्या पट्ट्यात आपल्याला जायचं. तिथे बरीच सारी बोंड झालेली आहेत, तर आपण ती काढणार आहोत जाऊन. फक्त ह्या वेळेस ना खूप त्रास आहे शालजीवनीचा. तर हे बघा इथे आपल्या काढायचं पण काम चालू आहे. तर ओल्या बिया आणि सुक्या बिया पण आता आपल्या काढायला चालू होतील. ते हे बघा, कारण की 2 माणसं लागतात. एक तर एक ओढायला लागतात, कारण की खूप वरती असतात बोंड त्याच्यामुळे. जी जवळची आहेत ते आपण इझिली काढू शकतो, पण जी वरची बोंड असतात ना एकदम टोकामध्ये, ती काढावी लागतात. त्याला एक माणूस लागतं आणि खाली परत बघायला पण एक माणूस लागतं. कारण की कुठे पातेरा वगैरे खूप असतो, त्याच्यामुळे बोंड कधीतरी दिसतं, कधीतरी दिसत नाही. त्याच्यामुळे खाली एक माणूस लागतं जमवायला आणि वरती एक काढायला लागतं. तर मी जमवत होती आणि जवळ कुठे असे बोंड दिसतात, तर ती पण मी काढत होते. कारण की बोंड अशी लपतात एका पानाआड, त्याच्यामुळे ती काढावी लागतात. तर हे बघा काजू किती लागल्यात आपल्या. काही-काही जून पण आहेत, काही कोवळ्या पण आहेत, मागून फोडून लागलेल्या आहेत त्या. सो जी जवळची बोंड आहेत ती काही हाताने येतात काढता, पण जी वरची टॉपला एकदम आहेत ना, ती काढायला तेवढी मोठी काठी लागते. तर आहे आपल्याकडे तेवढी काठी, तर इथे बघा. तर ही जी बोंड आहेत ना, अशी पिकलेली बोंड असतात ना, ती माझ्या एका हातात कॅमेरा होता आणि एका हाताने बघा मी आता पायाखाली धरले आणि अशी फक्त गोल फिरवायची बी इझिली पडते. म्हणजे जी काही पडते म्हणण्यापेक्षा इझिली ती जे काही बोंडांपासून वेगळी होते. तरी फक्त फक्त गोल फिरवायची आणि बोंड तसंच राहतं आणि बी आपल्या हातात येते. तर अशा पद्धतीने हे बघा ही मस्त पद्धत आहे. आणि बादली का वापरली आहे? बादली वापरायचं फक्त एवढंच कारण आहे की ती हँडल करता येते. कारण की तिला एक हँडल असतं वरती आणि आपला उतार आहे, चढताना उतरताना आपल्याला बरं पडतं. पिशव्या वगैरे तेवढा हँडल होत नाही, त्याच्यामुळे बादली बरोबर आपल्याला हँडल होते. आता मगाशी बघितलं असेल तुम्ही, जिथे आपण अ, ओल्या बिया काढण्यासाठी पण आपण बादली वापरलेली. तर इथे बघा मस्तपैकी काढून झालेल्या आहेत आपल्या. तर मी अशा जमवते आणि मग त्याच्यानंतर बी काढते आणि ते काढायचं पण काम जोरात चालू आहे आणि आता मी काजूच्या बरोबर आतमध्ये बसले, कारण की वरून जी बोंडं पडतात ना, ती दिसावी यासाठी. कारण की पातेल्यामध्ये खाली जाऊन लपतात. मग शोधताना प्रॉब्लेम होतो. त्याच्यामुळे एक माणूस खाली लागतोच लागतो. तर आम्ही सकाळच जाऊन बऱ्यापैकी बोंडं जमावून काढून सगळी बिया काढलेल्या, कारण की नंतर खूप ऊन होतं त्याच्यामुळे. आणि माकडांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आता, कारण की अजून आंबे वगैरे झाले नाही आहेत, त्याच्यामुळे सगळे बागेकडे यायला लागले. तर हे बघा बादली भरून मी आता इथे आली आहे. म्हणजे प्रत्येक काजूच्या इथे एक अर्धा 1 तास पण जातो. कधी-कधी खूप बोंड असतील ना, तर तेवढा पण वेळ जातो. कधी-कधी 10-15 मिनिटं पण एका काजूसोबत जातात. तर ही बघा एवढी मी जमवली आहे. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तर ना डायरेक्ट मग आता घरी आल्यावरच व्हिडिओ स्टार्ट केला, कारण की भयंकर ऊन होतं. तर व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे बघा. तर एवढं ऊन होतं ना, तर मग डायरेक्ट आता घरी आल्यावर हे बघा एवढा काजू आपण काढलेले आहेत. एक 3 ते 4 किलो काजू आपण काही सुक्या काजू आहेत त्या इथे काढलेले आहेत. आणि आता कसं सकाळचं ना ऊन खूप असतं आणि एक 3 ते 4च्या दरम्यान नंतर थोडं ना ऊन फार कमी होतं. पण हे सकाळी आपण जाऊन एवढ्या काढलेल्या आहेत बिया. तर ह्या बघा एवढ्या काढलेल्या आहेत आणि शालजीव पण खूप साऱ्या बिया ज्या काही पडलेल्या असतात त्या खाऊन टाकतात आणि आता माकडांचं पण प्रमाण खूप वाढलेलं आहे. तर अशी जी बोंड असतात ना, ते खातात आणि खाली बिया टाकून देतात आणि मग आपल्या नजरेत जर भीती आली ना, तर मग रात्रीच जे काही शालजीव वगैरे आहे ना, ते खाऊन टाकते. तर हे काढताना पण त्याच्यामध्ये बघा थोड्या ओल्या पण आल्यात, कारण की कसं असतं, जेव्हा गरकूने खेचतो ना आपण, तेव्हा पूर्ण खाकटाच पडत नाही, म्हणजे पूर्ण सुकी बी पडत नाही, सुकं बोंड पडत नाही. तर त्याच्यात जी काही ओली बी असते ना, ती पण पडते.
तर मग काढताना त्याच्यामध्ये अशा ह्या ओल्या बिया पण पडतात. ह्या बघा, या अशा ओल्या असतात ना, त्या पण पडतात. सो ह्या ज्या ओल्या बिया आहेत ना, त्या आपल्याला काय घरी भाजीला वगैरे येऊ शकतात. ते एवढ्या आपण आज काढलेल्या आहेत. सो तुम्हाला व्हिडिओ पूर्ण आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. इकडे थोड्या आहेत आणि ह्या थोड्या आहेत. तर त्या आधीच्या आहेत आणि आम्ही आज मगाशी जाऊन ज्या आणलेल्या ना, त्या ह्या आहेत. तर आता आपल्या काजूमध्ये फेऱ्या खूप साऱ्या होणार, कारण की आता कशी बोंड पण खूप व्हायला लागल्यात आणि आता काजू पण बऱ्यापैकी जून झालेले आहेत. त्याच्यामुळे ना रोज फेऱ्या होणार आणि प्रत्येक काजूवरती जी काही बोंड लागलेली असते ती आपण काढणार. तर अशा पद्धतीने ह्या सकाळचीच जाऊन आम्ही एवढी सगळी बोंडांच्या बिया काढलेल्या आहेत. तर हे जे दिसतात ना, ही जी थोडं असे माकडाने खाल्लेले, तर हे पण आपण काढून टाकणार आहोत. सो चला आता इथे थांबूया. सो असाच व्हिडिओ घेऊन मी पुन्हा येईन. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.